नमस्कार. आज आपण करूया विदर्भातला मुटके भात, जो कढीबरोबर खूप छान लागतो. त्याच्याआधी मी 2 वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत ठेवले होते आणि ते आता मी उकळायला ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये आता मी थोडंसं ॲड केलं मीठ, जिरे, 1 चमचाभर जिरे आणि थोडं तेल ॲड करून त्याला चांगलं उकळू दिलं. तोपर्यंत एका भांड्यामध्ये मी घेतले 2 वाट्या डाळीचे पीठ. त्याच्यामध्ये ॲड करा हळद, तिखट, मीठ, गरम मसाला आणि धने जिऱ्याची पूड. आता हे सगळं तुम्ही चांगलं मिसळून घ्या. म्हणजे डाळीच्या पिठात आपण जे काय ॲड केलं आहे ते सगळीकडे मिसळलं जाईल. त्याच्यामध्ये ॲड करा 1 चमचाभर आल्याची पेस्ट, 1 चमचाभर लसणाची पेस्ट, थोडी कोथिंबीर ॲड करा आणि हे परत सगळं चांगलं मिक्स करून घ्या. आता याचा आपल्याला एक छान गोळा तयार करायचा आहे, पण आपण जास्त पाणी न वापरता तो तेलाने आपल्याला मळायचा आहे. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला हा हळूहळू मळावा लागेल. जसं जसं आवश्यकता असेल तेलाची, थोड्या पाण्याची, तसं तसं आपण तो मळायचा आहे. 1 चमचावर तेल टाकलं, आपण तो मळला, मिक्स केला. त्याच्यानंतर आता परत 1 चमचावर तेल टाकून परत तो चांगला हलवून घेतलेला आहे. आता हा हातानेच मळावा लागेल. सगळं चांगलं एकत्र मिक्स करून हळूहळू तो गोळा आपल्याला एकत्रित करावा लागेल. आता थोडं परत आपण 1 चमचावर तेल घेतलेलं आहे. आता बघा हळूहळू थोडा गोळा तयार होतोय. आता हा जो गोळा आहे तो आपल्याला घट्टच ठेवायचा आहे, पातळ करायचा नाही आहे. त्यामुळे तो आपल्याला जसं जसं पाणी लागेल तसं तसं ॲड करत तो करायचा आहे. आता थोडं पाणी घ्या, त्याने परत तो मळण्याचा प्रयत्न करा. आता बघा हळूहळू तो गोळा तयार होतोय. थोडंसं परत पाणी घ्या. सगळं आता एकत्रित एक गोळा चांगला मळून घ्या. हा जो मुटके भात आहे तो गरम गरम मुटके भात आणि गरम गरम कढी याबरोबर अतिशय छान लागतो. सोबत आपल्याला हे खाताना दुसरं काहीही लागत नाही. इतका तो चविष्ट, साधा, सिंपल पदार्थ आहे. आता त्याचा छान गोळा होत आला आहे. परत थोडंसं पाणी घ्या. परत आता त्याचा गोळा करण्याचा प्रयत्न करा. आपण घट्ट मळत असल्यामुळे याला थोडा वेळ लागतोय. आपण जास्त तेलही लावू शकत नाही याला, नाहीतर ते नीट आपले वडे होणार नाही आहे, ते मुटके नीट होणार नाही आहे. आता बघा असा घट्ट असा छान गोळा झालेला आहे. आता छोटी छोटी उंडी घ्या आणि त्या छोट्या उंडीनी आपल्या बोटांच्या मध्ये ते प्रेस करा. उंडी प्रेस करा म्हणजे आपल्या बोटांचे जे पेर असतात त्याचे निशाण त्या मुटक्यांवर येतं, म्हणून त्याला मुटके भात म्हणतात. माझी आई करायची ते असे मुटके करायची. काही काही लोक याला गोळा भात पण म्हणतात, पण ते गोळे करतात.
माझ्या अशी मुटके करायची. असं दाबून सगळ्या याचे असे छान मुटके करून घ्या. साधारण एवढ्या याच्यामध्ये 12 ते 15 मुटके तयार होतात. बघा त्याला छान असा आकार आला आहे. आता आपण जो भात जो होता आपला तो 80% शिजलेला आहे. आता त्या भाताच्या आतमध्ये आपल्याला एक एक मुटका असा दडपून ठेवायचा आहे. म्हणजे तो भात आपला जो रिमेनिंग भात जो आहे तो शिजण्याच्या याच्यामध्ये आणि त्या वाफेच्या याच्यामध्ये आपले हे सगळे मुटके छान असे वाफून निघतात. आणि आपल्याला हे सगळं मंद आचेवर करायचं आहे, अगदी मंद आचेवर. असे आपल्याला मुटके त्या भाताच्या मध्ये लपवून ठेवायचे आहेत. आणि ज्यांना आतमध्ये जागा नसेल त्यांना असं वरती ठेवून द्यायचं. असे सर्व मुटके आपले हे केलेले. आपला आता भात 5 ते 10 मिनिटांनी बऱ्यापैकी शिजलेला आहे भात. त्याला असं 5 मिनिटाच्या वाफेसाठी कवर करा. तयार आहे आपला मुटके भात. गरम गरम कढीबरोबर खा, सर्व करा. धन्यवाद.